हरी ओम श्री गुरुभ्यो नमः. सर्व साधकांना माझा विनम्र नमस्कार. साधक हो, जसं मी आपल्याला गेल्या वेळेला सांगितलं होतं तेव्हा ग्रंथराज दासबोधामधल्या तिसऱ्या दशकातला तिसरा समास जो आहे स्वगुण परीक्षा, हा 4 विभागामध्ये विभागलेला आहे, कारण तो मोठा आहे. काल आपण त्यातला अ भाग बघितला. आज आपण स्वगुण परीक्षामधला ब भाग पाहूया. समर्थांनी सर्वसामान्य माणसाच्या जीवनामध्ये ज्या काही वेदना येऊ शकतात, जे काही दुःख येऊ शकतात, ज्या काही प्रापंचिक अडचणी येऊ शकतात आणि नंतर मग ज्या अडचणींवर मात करण्याच्या योग्यतेचा मनुष्य नसतो आणि त्यामुळं तो सतत एका संकटाच्या शृंखलेने दुःखी आणि कष्टी होत असतो. आत्तापर्यंतचं आपण सर्वसामान्य माणसाचं आयुष्य पाहिलं की त्याच्या पत्नीचं निधन झालेलं आहे आणि 2 लहान मुलं आहे. नंतर तो मुलांसाठी म्हणून दुसरं लग्न करतो. मग त्याचं काय होतं हे या ब भागामध्ये समर्थ रामदासांनी सांगितले. जय श्रीराम. द्वितीय संबंध ज्याला दुःख मागील विसरला, सुख मानून राहिला संसाराचे, ज्याला अति कृपण पोटेन खाय अन्न, वृक्या करणे सांडी प्राण एकसरा, कदा कल्पांती न बेची, साचलेची पुन्हा सांची, अंतरी असेल कैची सद्वासना, स्वये धर्म न करी, धर्म करत्या सहवारी, सर्व काळ निंदा करी साधूजनांची. आता दुसरं लग्न झाल्यानंतर या माणसाची मानसिकता काय होते, तर तो अत्यंत चिक्कू, ज्याला आपण म्हणतो कवडी चिंबक, असा त्याचा व्यवहार सुरू असतो. अतिशय कंजूसपणा करत असतो. स्वतः पोटभर खात नाही, घरातल्या लोकांना पोटभर खाऊ घालत नाही, पैसा खर्च करत नाही, चांगल्या कामासाठी सुद्धा पैसे खर्च करत नाही, सत्पुरुषांची आणि सज्जनांची निंदा करतो, व्रत वैकल्य तिथी हे काहीही करत नाही, त्याला पुण्य करायची बुद्धीच होत नाही. कारण तो काय करतो, दुसरं लग्न केल्यामुळं तो पुन्हा एकदा वासनेच्या गर्तेत गुंडाळला गेलेला आहे. नीती आणि ती त्यांनी बाजूला ठेवलेली आहे. आणि अनितीला तो आपलंसं करून घेतोय. तो श्राद्ध पक्ष करत नाहीये, कुलदेवतेला जात नाही, कुळधर्म पाळवत नाहीये, घरच्या काहीतरी चुकून एखादं काही काम केलं तर बायकोच्या भावालाच ब्राह्मण म्हणून बोलवतो. काम वासनेने बेफाम झालेला आहे. आणि इतकंच नाही तर तो वाईट मार्गाला सुद्धा लागलेला आहे. कारण कसं असतं, ज्या वेळेला मनुष्य एखाद्या कामातुराणाम न भयम न लज्जा असं संस्कृत वचन आहे, ज्यावेळी मनुष्य कामातुर झालेला असतो, वाईट वासनेच्या बळी पडलेला असतो, तेव्हा त्याला कोणतेही चांगले विचार सुचत नाहीत, त्याला जनाची सुद्धा नसते आणि मनाची सुद्धा लाज नसते. म्हणून भयम न लज्जा, त्याला भय ही नसतं, अरे बाबा हे केल्यानंतर काय होईल, आपल्याला लोक काय म्हणतील, अशा पद्धतीने तो वागायला लागतो. पुढं त्याचं तर हे वागणं इतक्या टोकाला जातं. समर्थ सांगतायत, तारुण्य अंगी भारले धारिष्ट नवचे धरिले, करू नये तेच केले महापाप, स्त्री परी केली धाकुटी, धीरच नवे धरवी पोटी, विषलोभे शेवटी ओळखी सांडिली, माये बहीण न विचारी, जाला पापी परद्वारी, दंड पाविला राजद्वारी तरी पालटेना, परस्त्री देखोन दृष्टी, अभिलाष उठे पोटी, अकर्तव्य हिंपुटी पुन्हा होये, ऐसे पाप उदंड केले, शुभाशुभ नाही उरले, तेने दुःख सारेले भले, अकस्मात अंगी. तो अनितीच्या एवढ्या टोकाला जातो
की काही वेळेला काय होतं, ही जी नवीन बायको त्यांनी केलेली आहे ती अजून वयात आलेली नसते. पूर्वीच्या काळी असं व्हायचं. मग त्यामुळं तिला तिच्यापासून त्याला शारीरिक सुख मिळत नाही असं म्हटल्यानंतर तो बाहेर ख्याली व्हायला लागलेला आहे. कोणतीही स्त्री नजरेस पडली तर ती आपल्याला हवी असं त्याला वाटायला लागलेलं आहे. इतका तो पराकोटीचा वासनायुक्त अंतःकरणाने स्त्रियांकडे पाहतो आहे. तुकाराम महाराज म्हणतात, संत पाहुनिया दृष्टी टाळी, परस्त्रीसी देखे ओळखा ओळखी. संत समोर आले तर तो त्यांच्याशी दृष्टादृष्ट करायचं टाळतो, पाहत नाही त्यांच्याकडं. पण परस्त्रीशी निहाळी, परस्त्रीला मात्र लगेच बघतो. अशा प्रकारची त्याची वृत्ती होते. कारण काम वासना ही अत्यंत वाईट आणि घातक सगळ्याच दृष्टीने असते. मध्यंतरी एक 10-15 वर्षापूर्वी आपल्याला आठवत असेल की सगळ्या जगामध्ये एड्सनी थैमान घातलं होतं. HIV. हा एड्स कशामुळे झाला हो? कामवासनेच्या अतिरेकाने झालेला आहे. त्यामुळं हजारो लाखो लोक त्याच्यामध्ये गेलेले आहेत. कारण निसर्ग जो असतो त्याच्याकडे न्याय असतो. तो त्याच्या बाबतीत चूक झाली की तो कधी माफ करत नाही. म्हणून अशा प्रकारचा संसर्ग टाळावा, ही बुद्धी वासनायुक्त शरीरामध्ये किंवा वासनायुक्त इच्छेने परिपूर्ण असलेल्या मनामध्ये कधी हा सद्विचार येतच नाही. सदैव त्याच्या डोक्यात एकच गोष्ट होती की काहीही करून माझी वासना ही पूर्ण व्हायला पाहिजे. पुढं त्यामुळं त्याला एक एक रोग व्हायला लागलेले आहेत. उपदंश, फिरंग, मना वासना दुष्ट कामा नये रे, मना सर्वथा पाप बुद्धी नको रे, मना धर्मता नीती सोडू नको हो, मना अंतरी सार विचार राहो. समर्थांनी मनाच्या श्लोकामध्ये सुरुवातीलाच सांगितलेलं आहे. कोणत्याही प्रकारची वाईट वासना हे तुझ्याकडं कधीही नाही आली पाहिजे. आणि जेव्हा तू साधू संतांच्या आणि संतांच्या वाङ्मयाशी तल्लीन होशील तेव्हा तुझी वासना निघून जाईल. भल्या भल्याना वासना सुटलेली नाही आहे. विश्वामित्रासारख्या ऋषींना वासना सुटली नाही, ते मेनकेच्या नादी लागलेले होते. मग आपल्यासारख्या सामान्य माणसाचं काय? तसंच ह्या माणसाची अवस्था झालेली आहे. आपण काही वाईट करतोय हे त्याच्या मनामध्ये नाहीच आहे. मग ह्या वासनेच्या पायामध्ये त्यांनी आपलं मन तरी, विचार तरी चांगले घालून गेलेलेच आहेत, परंतु पैसाही त्याच्यामध्ये घातलेला आहे. सगळ्या रोगानं त्याचं शरीर फुटलेलं आहे. अंगावरती फोड उठलेले आहेत. अनेक प्रकारचे रोग उद्भवलेले आहेत. याचं कारण रसरक्त मांस अस्थि मज्जा शुक्र हे सगळे सप्तधातू नष्ट व्हायला लागलेले आहेत. आधुनिक शास्त्रामध्ये सांगायचं म्हणजे त्याच्या सगळ्या सिस्टीम्स, पचन संस्था असेल, मज्जा संस्था असेल, रक्ताभिसरण असेल, ह्या सगळ्यामध्ये बाधा निर्माण व्हायला लागलेली आहे. अतिशय घाणेरडी अशी अवस्था त्याची झालेली आहे की त्याच्या नात्याने जवळचे असलेले लोक आता त्याच्या जवळ सुद्धा येत नाहीत.
नात्याने जवळ असलेले लोक आपण जेव्हा आपण आजारी पडतो तेव्हा जवळ येतील असं सांगता येत नाही. ही दोन जवळीक वेगळी असते. जेव्हा आपल्याकडे पैसा अडका असतो, आपल्याकडे कीर्ती असते, तेव्हा जवळचे लोक आणखीन जवळ येतात. पण आपल्याला आजार असतो तेव्हा जवळचे लोक सुद्धा लांब राहतात. त्यात त्यांची काही चूक नसते, त्यांना संसर्ग नको असतो. आता तो रडायला लागलेला आहे, मला किती यातना होत आहेत, देवा मला आता मरण येऊ दे, अशी शेवटी त्याची इच्छा झालेली आहे. कारण हे यातना घर झालेलं आहे त्याचं शरीर. या यातना घरातून त्याला सुटका पाहिजे आहे. मग त्याच्या पापकर्माचा भोग काही काळानंतर संपलेला आहे आणि सुदैवाने तो त्यातून बरा झालेला आहे. समर्थ सांगतायत, पाप समग्री हरली, दिवसेंदिवस व्यथा हरली, वैद्य औषधी दिलेली उपचार झाला, मरत मरत वाचला, यास पुन्हा जन्म आला, लोक म्हणती पडिला माणसांमध्ये, येरे स्त्री आणली, बरवी घरवात मांडली, अतिस्वार्थ बुद्धी धरली, पुन्हा मागोती, काही वैभव मिळवले, पुन्हा सर्वही साचले, परंतु गृह बुडाले, संतान नाही, पुत्र संतान नसता दुःखी, वांझ नाव पडले लौकिकी, तेन फिटे म्हणे लौकी, तरी हो आता. आता काय झालं या माणसाची अवस्था पुढची, संपूर्ण त्याचे रोग नष्ट झालेले आहेत. एकदा मनुष्याला चांगला काळ यायला लागला की त्याची सगळी शारीरिक मानसिक दुःख ही दूर व्हायला लागतात. अशा रीतीने कदाचित त्याचा पापाचा घडा पुन्हा रिता झाला असेल, त्याचे भोग कष्ट संपले असतील, मग तो पुन्हा बरा झाला, वैद्याचं औषधही त्याला लागू पडलं, पण पुन्हा बरा झाल्यानंतर तो 4 माणसं पुन्हा त्याच्याकडे यायला लागली. मग त्यांनी पुन्हा काही कष्ट करून काही संपत्ती मिळवली, काही चीज वस्तू गोळा केल्या, आणि या सगळ्या कालावधीमध्ये त्याची जी पत्नी होती, जी अजून वयात आलेली नव्हती, ती आता वयात आलेली आहे. वयात आल्यानंतर आता त्याला पुन्हा मूल व्हायची अपेक्षा सुरू झाली. माणसाची अपेक्षा ही काही केल्यास संपत नाही. संस्कृतमध्ये एक फार चांगलं सुभाषित आहे, आशानाम मनुष्याणाम काचिराच आश्चर्य शृंखला ययाबद्धा प्रधावंती मुक्ता तिष्ठन्ति पंगुवत. आशा नावाची ही जी एक साखळी आहे ती किती आश्चर्यकारक आहे बघा. काय, जो त्या आशेने बद्ध आहे, त्या साखळीने, तो सगळीकडे हिंडतो. आशेच्या साखळीने बद्ध आहे म्हणजे काय आहे, आशेच्या बंधनात आहे. आशेने सगळीकडे मिळवायला काही काही गोष्टी मिळवायला पाहतो, तो सगळीकडे फिरतो. पण त्या आशेच्या साखळीमधून जो मुक्त आहे तो मात्र पांगळ्याप्रमाणे एका जागी बसतो. म्हणजे ज्याला आशा नाही आहे, जो निरीच्छ आहे, निस्पृह आहे, ज्याला जगात कोणतीही आशा नाही आहे, फक्त एक परमेश्वराचं ध्यान एवढीच त्याची मानसिकता आहे, एवढंच त्याचं परमकल्याणाचं सुख आहे, त्याला संपत्ती, स्त्री, बंगला, गाडी ही कुठलीही आशा नाही आहे. पण माणसाची वृत्ती अशी आहे की त्याला सगळी आशा एका पुढून एक सगळी त्याला आशा लागूनच राहिलेली असते. सायकल असली की वाटतं की 2 व्हीलर पाहिजे, 2 व्हीलर असली की 4 व्हीलर पाहिजे, 4 व्हीलर असली की मग कधीतरी विमानात बसावं असं वाटतं. साधं घर असलं की चांगला फ्लॅट पाहिजे, फ्लॅट असला की मग बंगला पाहिजे.
एक नोकर असले की 2 नोकर पाहिजे. हे कधीही न संपणारं दुष्टचक्र आहे. आणि मग ही आशा फलद्रूप करण्यासाठी तो पापी कृत्य करायला सुद्धा मागं पुढं पाहत नाही. कारण त्याच्या आशा आकांक्षेच्या कक्षा ज्या असतात त्या अतिशय रुंद असतात आणि त्या फुलफिल करण्यासाठी, त्या परिपूर्ण करण्यासाठी त्याला जादा मिळकत, इन्कम सोर्स हे करावं लागतं. मग कोणी टेबला खालून पैसे घेतो, कोणी लाच घेतो, कोणी आणखीन काही घेतो आणि मग कोणी पोलिसांच्या जाळ्यात सापडतात. मग त्यांना अटक होते. तो त्यांचा दुसऱ्या दिवशी फोटो झळकतो पेपरमध्ये, लाच घेताना अटक. सुटणारे सुटतात. मग ही बुद्धी होते का? केवळ आशा. परंतु तरी सुद्धा आशा ही असलीच पाहिजे. पण ती कसली आशा असली पाहिजे? चांगल्या गोष्टींची आशा असली पाहिजे. मी काहीतरी आयुष्यात येऊन चांगलं काम करीन, मी चांगलं ज्ञान मिळवीन, मी कुठल्या तरी लोकांवर परोपकार करीन, अशा प्रकारच्या आशा या असल्या पाहिजेत. मी एवढं सोनं मिळवीन, मी एवढा पैसा मिळवीन, मी एवढे बंगले बांधीन, मी एवढ्या गाड्या घेईन, मी एवढ्या एफडी करीन, मी आणखीन 3च्या ऐवजी 4 स्त्रिया करीन. ह्या ज्या आशा आहेत, ह्या आशा खरं म्हणजे निराशा आहेत. ह्या आशा नाहीच आहे. कारण आशा ही एकमेव गोष्ट चांगली दिलेली आहे परमेश्वराने. त्या आशेवरच मनुष्य जगत असतो. रुग्ण, सिरियस रुग्ण सुद्धा हॉस्पिटलमध्ये भरती का होतो? त्याला आशा असते की डॉक्टर आपल्याला जगवतील. अशी आशा ठेवावी की. एखादा विद्यार्थी आहे, त्याला आई वडील कुठल्या तरी ट्युशन क्लासला घालतात. कुठल्या आशेने घालतात? की बाबा तिथेही अभ्यास करेल, शाळेतलाही अभ्यास होईल, जरा तरी पास तरी होईल मुलगा, जरा तरी बरे मार्क पडतील, आशा असते. एक नोकरी असली की दुसरीकडे जरा जरा अजून चांगल्या पगाराची नोकरी आहे का बघत असतात मुलं. किंवा एकाला प्रमोशनची आशा असते. एखाद्या स्पर्धेसाठी एखादा खेळाडू असतो, तो जबरदस्त मेहनत करतो, त्याला मेडल मिळवायची आशा असते. अशी आशा असावी, पण ती सकारात्मक दृष्टीने ती आशा असावी. एक म्हणजे काल्पनिकच गोष्ट आहे ती. जेव्हा मनुष्य जन्म या पृथ्वीवरती झाला, तेव्हा माणसाला परमेश्वराने एक डबा दिला आणि त्याला सांगितलं की हा डबा तू उघडूच नकोस, म्हणजे तुझं आयुष्य चांगलं जाईल. पण देवाचा जर तो ऐकला असता तर तो माणूस कसला. थोडे दिवस त्याने कशी बशी कळ काढली, नंतर ते देवाने मला एवढं डब्यामध्ये काय दिलंय, त्याची उत्सुकता दिवसेंदिवस वाढत गेली. मग एक दिवशी त्याने, तोपर्यंत त्याचं आयुष्य अतिशय सुंदर चाललं होतं, फार छान चाललं होतं त्याचं आयुष्य. चांगलं मुबलक अन्न पाणी, हवा चांगली, प्रकृती स्वास्थ्य चांगलं, सगळं चांगलं होतं त्याचं. सगळीकडं फळं फुलं. पण ज्या दिवशी त्यांनी तो डबा उघडला, त्या दिवशी त्यांनी पाहिलं की अरे, सगळ्या चांगल्या गोष्टी मला डब्यात भरून देवाने दिलेल्या आहेत, पण डब्याचं झाकण उघडल्याबरोबर त्या सगळ्या वस्तू वर हवेत उडून गेल्या. अरे अरे अरे, वस्तू उडून चालल्यात म्हणून त्याने पुन्हा डबा बंद केला. परंतु तोपर्यंत सगळ्या चांगल्या गोष्टी उडून गेल्या होत्या. फक्त एकच वस्तू शिल्लक राहिली होती, ती म्हणजे आशा. ही आशा ही एकमेव चांगली गोष्ट परमेश्वराने दिलेली, माणसाने जपून ठेवलेली आहे.
आणि या आशेवरच मनुष्य जगतो आहे. रात्रीच्या गर्भात असे उद्याचा उशक काल. कुसुमाग्रजाने सांगितलंय, रात्रीच्या गर्भात असे उद्याचा उशक काल. ही जी आशा आहे, ही आशा सकारात्मक असली तर मनुष्य जन्म सार्थक होतो. मी वेदविद्या शिकीन, मी चांगलं काहीतरी शिकीन, मी कला शिकीन, मी संगीत शिकीन, मी आणखीन काहीतरी दुसरं खेळ शिकीन, मी व्यायाम करीन, माझं तब्येत मी चांगली ठेवीन, माझं शिक्षण मी चांगले करीन, मी चांगल्या मार्गाने पैसे मिळवीन, मी माझ्या आईवडिलांकडे चांगल्या त्यांचं संगोपन करीन, माझ्या मुलांना मी चांगले संस्कार करीन. ही जी आशा आहे, अशा प्रकारच्या ज्या आशा आहेत त्या खरोखरची आशा आहेत. पण ज्याला आपण अपेक्षा किंवा अतिमहत्वाकांक्षा म्हणतो, त्या अतिमहत्वाकांक्षा माणसाला शेवटी खड्ड्यात घालतात. आपली कॅपॅसिटी किती, आपली डोकॅलिटी किती, आपली बुद्धी किती, आपली शक्ती किती, आपला आवाका काय, याचा विचार न करता जर अतिमहत्वाकांक्षा ठेवली. एक संस्कृतमध्ये छान उदाहरण देतात नेहमी, की सिंह कितीही शूर असला तरी तो हत्तीला ओढत नेऊ शकत नाही. आणि सिंह नेहमी हत्तीला घाबरतो. कारण हत्तीचं कसं असतं, सोंडेचा इतका फटका इतका जबरदस्त असतो की हत्ती 25 फुटावर त्याला टाकून देतो सिंहाला किंवा वाघाला. किंवा त्याची सोंड जर गळ्या अंगाभोवती त्याने पिरगाळली, त्यामुळं पाठीमागून जर सिंहाने हल्ला केला तर कदाचित हत्तीची कातडी नेहमी राठ असते, त्यामुळे फार त्याच्यावर परिणाम होत नाही. परंतु सोंडेचा एक फटका जर बसला किंवा त्याचे दात जर घुसले तर सिंह तात्काळ मरून जातो. म्हणून अतिमहत्वाकांक्षा किंवा अतिसाहस ही गोष्ट सिंहाने हत्तीला ओढत नेण्यासारखी आहे, असं संस्कृतमध्ये वचन आहे. म्हणून आशा असावी पण अतिमहत्वाकांक्षा असू नये. आत्ता हा जो सर्वसामान्य माणसाचं वर्णन स्वगुण लक्षणामध्ये समर्थ करता आहेत, हा अतिमहत्वाकांक्षा असलेलाच मनुष्य आहे. मग ह्या माणसाच्या पुढची स्टेप काय होते बघा. त्याची दुसरी पत्नी आता मॅच्युअर झालेली आहे, पूर्ण स्त्री झालेली आहे ती. मग पुन्हा त्या पत्नीपासून त्याला मुलं पाहिजे. मग पुन्हा ते देवीला प्रसन्न करतात. अत्यंत तपश्चर्या केल्यानंतर त्यांना अगोदर त्यांना सगळे वांज म्हणून चिडवत असतात. पूर्वीच्या काळी ही होतच ते, म्हणजे एखाद्या स्त्रीला मूल झालं नाही की तिची समाजामध्ये फार अवहेलना व्हायची, वांझोटी म्हणून. तसं सगळ्यांकडनं हा म्हणून घेत होता वांझोटा म्हणून. मग त्यांनी शेवटी कुलदेवतेला प्रसन्न केलं. मग एक मुलगा झाला पुन्हा. मूल झाल्यानंतर त्याला अतिशय जपायला लागले हे दोघे. किती दिवसांनी मुलगा झाला. पण काही पापकर्मामुळं ते लहान वयातच ते मूल देवाघरी गेलं. झालंय पुन्हा ही दुःखाची मालिका सुरू झाली.
पुन्हा लोक म्हणायला लागले ही बाई वांझ आहे, हिची मुलं टिकत नाहीत. अशा स्त्रीची पूर्वीच्या काळी एवढी अवहेलना व्हायची की तिला ते हळदी कुंकवाला सुद्धा बोलत नव्हते. तिला तिचं तोंड बघत नव्हते. पुन्हा हा दुःखी झाला, पुन्हा हे दोघं रडायला लागले, मी एवढं कष्ट केले, एवढे नवस सायास केले, एवढे पैसे मिळवले मुलाचं चांगलं व्हावं म्हणून. पुन्हा एकदा त्यांनी देवाची आराधना सुरू केली. मी निखाऱ्यावर चालत जाईन, मी अमुक करीन, मी तमुक करीन, मी भुत्या करीन, मी केरपूजा करीन, मी नाकात वेसण घालीन. काय पूर्वीच्या काळी देवी काय ते गोसावी, बैरागी, देवर्षी सगळ्यांना त्यांनी जे जे प्रयत्न करायचे ते पुन्हा सगळे केले. भ्रमिष्ठासारखे वागू लागले. झाडं जाळायला लागले. अनेक प्रकारची पापकर्म करायला लागले. दोघंही वैतागले एवढे आयुष्याला. सोन्यासारखा आम्हाला एक मुलगा दिला होतास देवा, तोही गेला, आता आम्हाला पुन्हा पाहिजे. पुन्हा सगळे प्रयत्न झाले. पुन्हा त्यांचं पाप कमी झालं आणि एकदा त्यांना कुलस्वामिनी पुन्हा एकदा प्रसन्न झाली आणि पुन्हा त्यांना एक मुलगा झाला. बघा काय चक्र चालू आहे माणसाच्या आयुष्याचं. अर्थात हे वर्णन हे समर्थ रामदासांच्या काळातलं म्हणजे 17व्या शतकातलं आहे. पण एकंदर मनुष्याची मानसिकता ही शेवटी अशाच प्रकारची आहे. दुःखाची मालिका चालू असली तरी मनुष्य अतिमहत्वाकांक्षा सोडत नाही, हे समर्थांना या ठिकाणी दाखवून द्यायचं असावं. आणि ही अतिमहत्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी तो वाटेल त्या थराला जातो. म्हणून आता ब हा जो आज आपण स्वगुण परीक्षा मधला दुसरा भाग बघितलाय, त्याचा शेवटी समर्थ म्हणतात, सोडून सकळ वैभव त्यांचा वारई व्याधला जीव, तव तो पावला खंडेराव आणि कुलस्वामिनी, आता मनोर्थपूर्ती स्त्री पुरुषे आनंदती, सावध होऊन श्रोती पुढे अवधान द्यावे. शेवटी त्यांना खंडोबा आणि कुलस्वामिनी हे प्रसन्न झालेले आहेत आणि हे प्रसन्न झाल्यानंतर त्यांना पुन्हा एक पुत्ररत्न झालेलं आहे. आता पुढं काय होतं ते आपण उद्याच्या क भागामध्ये पाहणार आहोत. आता मी या ठिकाणी इथंच थांबतो. मी रोजच्याप्रमाणे पुन्हा तुम्हाला कळकळीची विनंती करतो की आपण कृपा करून सबस्क्राईब करावं हे चॅनल. आपली संस्कृतीमध्ये मला अजून बरंच काही काम करायचं आहे. बरेच ग्रंथ त्याच्यावरची निरूपणं मला करायची आहेत. मग त्याच्यामध्ये ज्ञानेश्वरी येईल, त्यानंतर आणखी संतांचं सकल संत गाथा म्हणून माझ्याकडं आहे, त्यांचे निरनिराळ्या संतांच्या अभंगावर मी काही निरूपण करीन. हे आपल्याला सतत असं एक चालत ठेवायचं आहे हे चॅनल, की जेणेकरून श्रवणभक्ती सगळ्यांना घडली पाहिजे. तर यासाठी मला तुमच्या सपोर्टची खूप आवश्यकता आहे. कृपा करून हे चॅनल सबस्क्राईब करा. आज मी इथंच थांबतो. उद्या आपण स्वगुण लक्षणं तिसरा भाग क हा पाहणार आहोत. जय जय रघुवीर समर्थ.